देशभरात चर्चेत असलेल्या नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अकोल्यात सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। अकोला येथे आज सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। आंदोलनादरम्यान विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिक्षणातील वाढता भ्रष्टाचार, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करून विविध मागण्या करण्यात आल्या। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नीट प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा आर्थिक तसेच मानसिक संघर्ष वाया गेला असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच नीटची फेरपरीक्षा तातडीने आणि पूर्णपणे विनामूल्य आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली। याशिवाय पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट 2024 ची कठोर अंमलबजावणी करणे, राधाकृष्णन समितीच्या शिफारशी लागू करणे, नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी NTA कडून UPSC कडे वर्ग करणे आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करणे अशा मागण्या देखील निवेदनात करण्यात आल्या। शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरण रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच राहील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आमच्या मागण्या हे आहेत की तात्काळ जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत पुन्हा परीक्षा होणार आहे त्यासाठी त्यांना निशुल्क परीक्षा करण्यात यावी आणि त्यांना जे मानसिक ताण झाला त्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा हे आमच्या प्रमुख मागण्यासहित आम्ही आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहे।